नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतो इयत्ता 10वी गणित भाग 1 वर आणि 6वं प्रकरण त्यामधला सराव संच 6.3 आज आपण बघतोय सांख्यिकी या प्रकरणामधला। या अगोदर आपण सराव संच 6.1 6.2 वर चर्चा केली। अगोदरच्या व्हिडिओ जर नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये या आधीच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला पाहायला मिळेल। ठीक आहे मित्रांनो, जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी जर आपण विचार केला, प्रश्न क्रमांक पहिला जो आहे इथे आपल्याला बहुलक काढायचा आहे। इथे हा जो प्रश्न आहे या प्रश्नात आपल्याला बहुलक काढायचा। ओके, तर बहुलक कसा काढायचा हे आपण आज बघणार आहोत आणि याच्यामध्ये 3-4 गणित आहेत आणि सोपी गणित आहेत, खूप सोपे प्रश्न असतात त्याच्यामध्ये बघा। आणि प्रश्न आला तर 3 मार्काला वगैरे येऊ शकतो किंवा जर 4 मार्काला आला तर लयच भारी काम। तर इथं बहुलक काढताना काय करायचं, काय दिला बघा प्रश्न, एका दूध संकलन केंद्रावर शेतकऱ्यांकडून संकलित केलेले दूध व लॅक्टोमीटर मध्ये मोजलेले दुधातील फॅटचे किंवा स्निग्धांशांचे प्रमाण दिले आहे। म्हणजे दुधामधल्या स्निग्धांशांचे प्रमाण आणि त्याचबरोबर किती लिटर दूध संकलित केलेलं आहे हे दिलेलं आहे। ओके, त्यावरून दुधातील स्निग्धांशांच्या प्रमाणाचा बहुलक काढायचा आहे। तर बघा या ठिकाणी तो बहुलक काढताना काय करायचं, म्हणजे इथं काय जास्त काही कॉलम करायचेच नाही, तेच कॉलम आहेत, हेच कॉलम इथं उचलून लिहायचे। पहिलं काय बाबा, दुधातील स्निग्धांश आपल्याकडे, दुधातील स्निग्धांश आपल्याला या ठिकाणी दिलाय। ओके, हा जो आहे तो टक्केमध्ये दिलाय। आणि दुसरी गोष्ट संकलित दूध, संकलित दूध जे आहे ते आपल्याला लिटर मध्ये दिले। ठीक आहे, लिटर हे दिलं आपण। आणि त्याच्यानंतर मग बाबा इथं काय बाबा 2 ते 3, 3 ते 4, 4 ते 5, 5 ते 6, त्याच्यानंतर 6 ते 7। ठीक आहे, आणि इथं दिले आपल्याला 30, 70, 80, 60 आणि 20। तर आता बहुलक काढण्यासाठी काय करायचं, हे सूत्र आहे। पहिली गोष्ट, हे सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आता या सूत्रामध्ये मला काय पाहिजे, L ची किंमत पाहिजे, F1 पाहिजे, F0 पाहिजे, F2 पाहिजे आणि H पाहिजे। मग यासाठी सगळ्यात अगोदर एक बहुलकीय वर्ग जो आहे तो आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे। तर हा बहुलकीय वर्ग कसा शोधायचा ते सोपं आहे। तर जास्त मोठा आकडा कुठला आहे, इथं जी काही या ठिकाणी वारंवारता दिलेली आहे त्याच्यामध्ये मोठा आकडा 80 आहे, सगळ्यात मोठा आकडा 80। मग या 80 ला आपण म्हणायचं F1। ठीक आहे, 80 म्हणजे तुमचा F1, एवढं लक्षात घ्या, 80 म्हणजे F1। आणि F1च्या आधी येतो F0, म्हणजे वर लिहायचं F0 आणि खाली लिहायचं F2, झाला विषय संपला। म्हणजे F0, F1, F2च्या व्हॅल्यू मिळाल्या, 3 व्हॅल्यू पटकन मिळाल्या। म्हणजे मोठा जो आकडा आहे सगळ्यात जास्त या ठिकाणी वारंवारता कोणाची आहे तर ती 80 आहे। ओके, तर तो F1 आपला, आणि त्याच्या वर जो असतो तो F0 आणि त्याच्या खाली जो असतो तो F2। आता याच्यामध्ये बघा हा जो झाला तुमचा बहुलकीय वर्ग, आणि याच्यामध्ये L ची किंमत काय बाबा, ही 4 झाली। बघा आता या सगळ्या किमती आपण या ठिकाणी लिहून घेऊयात, या सगळ्या ज्या काही किमती आहेत। आता बघा पहिली गोष्ट F0 लिहू, चला F0 बरोबर किती 70 झालं, त्याच्यानंतर F1 बरोबर किती 80 आणि F2 आपल्याकडे आहे, F2 बरोबर माझ्याकडे आहे बाबा 60 झालं। या सगळ्या किमती लिहिल्या। त्याच्यानंतर L ची किंमत म्हणजे काय, हा जो बहुलकीय वर्ग आहे त्याच्यामध्ये 4, म्हणजे खालची वर्ग मर्यादा जी 4 आहे ती झाली L ची किंमत। आणि H म्हणजे काय, हे वर्गांतर, 4 आणि 5 यांच्यातलं वर्गांतर किती, 5तून 4 गेले किती राहिले, 1 राहिले, म्हणून हे वर्गांतर 1। आता या सगळ्या किमती या सूत्रात टाकल्या की उत्तर आलं, काय मोठं काम नाहीये, फक्त या किमती या सूत्रात टाकायच्यात। आता या ठिकाणी बघा L ची किंमत किती 4 अधिक F1 वजा F0, F1 किती 80 आणि वजा F0 किती 70 आहे, भागिले 2 गुणिले F1 ची किंमत आहे 80 वजा F0 70 आहे आणि वजा आपल्याकडे F2 जे आहे ते आपल्याकडे 60 दिलेलं आहे आणि गुणिले H ची किंमत माझ्याकडे 1 आहे। आता 4 अधिक 80 मधून 70 गेले 10 राहिले आणि भागिले 8 दुने 16 म्हणजे 160 आणि वजा, हे वजा वजा अधिक झाले, 70 आणि 60 झाले आपल्याकडे 130 झाले। ठीक आहे, आणि गुणिले 1, आता 1 नाही लिहिला तरी चालेल पण ठीक आहे, 4 अधिक 10 भागिले 160 मधून 30 गेले 30 राहिले। आता या ठिकाणी काय करायचं, 4 अधिक, आता 10ला 30ने भाग लावायचा, 30ने आपण भाग लावूयात 10ला। आता 30च्या पाड्यात तर 10 येत नाही, मग या ठिकाणी इथं 0 द्या, इथं 0 पॉईंट द्या, 3 त्रिक 9 म्हणून 30 त्रिक 90 बरोबर। 10तून 90 गेले, 100 मधून 90 केले 10 राहिले, बघा 100 मधून 90 गेले 10 राहिले
आणि हे 10च्या पुढे परत 0 घेतला आणि 30 त्रिक परत 90, बरोबर. परत या ठिकाणी 10 आपल्याकडे आलेले आहेत, 100 मधून 90 गेले, परत 10, परत एक 0 घेऊन परत 30 त्रिक 90 येईल, म्हणजे 0.33 येत राहील. माहिती याचं 0.33. मग 4 अधिक 0.33 किती? 4.33 इथं टक्के येईल, कारण इथं आपल्याला संकलित दुधाचं जे काही स्निग्धांश आहे दुधांमधला तो टक्केमध्ये दिलाय, म्हणून 4.33% हे उत्तर येईल. म्हणजे जास्त विचारच नाही करायचा, याच्यामध्ये हे जे कॉलम आहेत ते तसे लिहायचे आणि त्याच्यामध्ये जो मोठा आकडा आहे वारंवारतेचा तो आपला झाला बहुलकीय वर्ग, तो बहुलक. ओके, तिथून तुम्हाला F1 ती जी किंमत आहे ती F1 ची, त्याच्यावरती F0, खाली F2 आणि F1 जो आहे, F1 जी वारंवारता आहे, ज्या वर्गाची वारंवारता आहे तो आपला बहुलकीय वर्ग. म्हणजे अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी आहेत. आता याच पद्धतीनं बाकी सगळी गणितं सोडवायची, त्याच्यामुळे आता पुढची गणितं आपण जरा फास्ट बघू. बघा सेम पुढच्या गणितामध्ये पण काय एवढा वेगळा विचार आपल्याला करायचा नाहीये. तर इथे बघा या गणितात आपण बघूयात काय या गणितामध्ये काय काय दिलं बाबा. पहिला आहे वीज वापर. बघा इथं आपल्याला दिलाय वीज वापर, बरोबर. वीज वापर आणि हा दिलाय आपल्याला युनिटमध्ये. ओके, युनिट, वीज वापर दिलाय युनिटमध्ये. आणि इथं दिले कुटुंबांची संख्या. ओके, आता वीज वापर जो दिलाय तो काय 0 ते 20 आहे, त्याच्यानंतर 20 ते 40 आहे, त्याच्यानंतर 40 ते 60 आहे, 60 ते आपल्याकडे 80 पण दिलेला आहे, त्याच्यानंतर 80 ते 60 ते 80, 80 ते 100 आहे, 80 ते 100 आणि 100 ते 120 आहे. अशा प्रकारे हे युनिट वापरले जातात, 100 ते 120. ओके, आणि त्याच्यानंतर कुटुंबांची संख्या 13 कुटुंब 0 ते 20 दरम्यान युनिट वापरतात, 50 कुटुंब 20 ते 40च्या दरम्यान युनिट वापरतात, 70 आहे, 100 आहे, 80 आहे आणि त्याच्यानंतर 17 आहे. झाला. आता आपल्याला बहुलक काढायचा आहे. बहुलकीय वर्ग कोण झाला बाबा याच्यामध्ये? याच्यातला जर बहुलकीय वर्ग जर आपण पकडला तर मोठा आकडा 100 आहे, म्हणजे हा झाला तुमचा F1. इथं हा मग आपला हा बहुलकीय वर्ग येणार आहे, बरोबर. मोठा आकडा 100 आहे, तो झाला F1. F1च्या वर जो असतो तो तुमचा F0 आणि F1च्या खाली जो असतो तो तुमचा F2. बस संपला विषय, एवढाच विषय सगळा. आता याच्यामध्ये या सगळ्या किमती काढू. F0ची जी किंमत आहे ती आपल्याकडे किती आली? F0 आहे 70, बरोबर. त्याच्यात F1 बरोबर आपल्याकडे आहे 100, बरोबर. F1 माझ्याकडे 100 आहे, F2 किती? 80 आहे, F2 बरोबर आपल्याकडे आहे 80. आता L ची किंमत, L म्हणजे खालची वर्ग मर्यादा. 60 ते 80 जो बहुलकीय वर्ग आहे त्याच्यामध्ये 60 जी आहे ती खालची वर्ग मर्यादा जी आहे ती झाली आपली L ची किंमत. आणि H म्हणजे काय? या दोघांमधलं अंतर. 80 मधून 60 गेले 20, ही झाली H ची किंमत. झालं, या किमती सूत्रात टाका, उत्तर काढा. बघा आता इथे L ची जी किंमत आहे ती आपल्याला L ची किंमत किती आहे? 60 आहे, अधिक F1 वजा F0, F1 100 आणि वजा F0 किती? 70 आहे, भागिले 2 गुणिले F1 ची किंमत 100 आहे, वजा F0 ची किंमत 70 आहे आणि वजा F2 आपल्याकडे आहे 80 आहे, तो लिहिला. आणि गुणिले H ची किंमत जी आहे ती 20 आहे. ओके, 60 आपल्या जाग्यावर, 100 मधून 70 गेले, राहिले 30, भागिले 100 दोन्ही आपल्याकडे झालं 200, वजा 70 आणि 80 किती होतात? 150 होतात आणि गुणिले 20 झाले. ठीक आहे. आता बघा 60 आपल्या जाग्यावरती अधिक 30 आपल्या जाग्यावर, किंवा 30 गुणिले 20, 3 दुने 6 म्हणजे 600 झाले आणि भागिले 200 मधून 150 गेले, किती राहिले बाबा? 50 राहिले, 0 गेले. आता या ठिकाणी 60 अधिक, जर आपण या ठिकाणी 60ला 5ने भाग लावला तर किती होतात? 12 पंचे 60 होतात, बरोबर. म्हणून 5ने 60ला भाग लावला की तुमच्याकडे 12 उत्तर येतील. 60 अधिक 12 किती झाले? 72. आणि इथं लिहिताना फक्त लिहायचं युनिट, 72 युनिट असं लिहिलं खूप गरजेचं आहे. युनिट का लिहिलं? कारण इथं आपल्याला हे जे वर्ग आहे इथं दिलं युनिट, म्हणून इथे युनिट लिहिलं. तर अशा प्रकारे हे सगळे प्रश्न जे आहेत ते आपल्याला सोडवता आले पाहिजेत आणि एकदम सोपं आहे, इतकासा विषय अवघड काही नाही. ठीक आहे, तर लक्षात आलं असेल तुमच्या कशा प्रकारे हे प्रश्न सोडवायचे. आता पुढचा तिसरा प्रश्न बघूयात, सगळे याच पद्धतीने सोडवायचे. ओके, तिसरा प्रश्न बघा. तिसऱ्या प्रश्नामध्ये जर बघितलं आपण तर तिसऱ्या प्रश्नामध्ये पण इथे दिले दूध लिटरमध्ये. ओके, कुठल्या हॉटेलमध्ये किती लिटर दूध या ठिकाणी दिलं जातं हे दिले. इथं दूध आहे हे लिटरमध्ये दिलंय आणि हॉटेलची संख्या, हॉटेलांची जी संख्या आहे ती दिली. बघा दूध किती? 1 ते 3 लिटर, 3 ते 5 लिटर, 5 ते 7 लिटर, 7 ते 9 लिटर, 9 ते 11 लिटर आणि 11 ते 13 लिटर. ओके, आणि इथं हॉटेलांची संख्या 7, 5, 15, 20, 35 आणि 18.
झालं. आता मला सांगा इथं सगळ्यात जास्त वारंवारता कुणाची आहे? तर सगळ्यात जास्त वारंवारता जी आहे ती या ठिकाणी इथं 35 ही सगळ्यात जास्त वारंवारता आहे. तर त्याला आपण म्हणायचं F1, त्याच्यावर झाला F0 आणि त्याच्या खाली झाला F2, विषय संपला. आणि F1 जो आहे त्याला पकडून हा झाला तुमचा बहुलकीय वर्ग. मग याला धरून या सगळ्या किमती लिहा. पहिली किंमत F0 माझ्याकडे किती बाबा, या ठिकाणी आहे 20. ओके. त्याच्यानंतर F1 माझ्याकडे किती आहे? 35 आहे. झालं. त्याच्यानंतर F2 माझ्याकडे किती आहे? F2 आहे 18, मग इथं लिहायची 18. त्याच्यानंतर L ची किंमत म्हणजे काय? ही खालची वर्ग मर्यादा 9 ते 11 मधली ही 9 जी आहे ती L ची किंमत झाली. आणि त्याच्यानंतर H बरोबर दोघांमधलं अंतर, 11तून 9 गेले 2 राहिले, संपला विषय, झालं. या किमती याच्यात टाकल्या की उत्तर येते. काय मोठं काम नाहीच मित्रांनो. L ची किंमत इथं किती बाबा? L ची किंमत आपल्याला दिली 9, मग 9 लिहून टाका. अधिक F1 वजा F0. F1 आपल्याकडे 35 आणि वजा F0 आपल्याकडे किती बाबा? या ठिकाणी 20 आहे. भागिले 2 गुणिले F1 आहे 35, वजा F0 आहे 20 आणि वजा F2 आपल्याकडे 18 आणि गुणिले H ची किंमत आहे 2. झालं. 9 अधिक 35 मधून 20 गेले 15 राहिले. इथं 35 दुने 70 आणि इथं वजा वजा अधिक, बरोबर, वजा वजा अधिक, चिन्ह समान असेल तर बेरीज होणार. 20 आणि 18 38 आणि गुणिले आले 2, बरोबर. मग 9 अधिक 15 दुने 30 करायचं आणि भागिले 70 मधून 38 गेले किती राहिले? 32, बरोबर. 70 मधून 38 गेले राहिले 32, कारण 38 आणि 32 70 होतील. आता 9 अधिक इथं भागाकार करा बरं. 9 अधिक आता इथं भागाकार करताना आपण एक असं करू शकतो की 30 आणि 32 किंवा 30 आणि 32 या दोघांचा जर भागाकार करायचा विचार केला तर 30 आणि 32 दोघांना कितीने भाग जाईल? 2 आणि पहिला भाग लावा वाटलं सर. 2 जर भाग लावला तर 30च्या निम्मे 15 आणि 32च्या निम्मे 16. मग आता 9 अधिक 16ने 15ला भाग लावा. 16ने भाग लावू 15ला. पहिली गोष्ट 16 0 0 इथे करून घ्या, 0 पॉईंट घ्या, कारण 16च्या पाड्यात 15 येत नाही आणि 15 ही 16पेक्षा लहान संख्या आहे. आता 16च्या पाड्यात 150 येतात का नाही? 16 90 आपल्याकडे येतात 144. 16 90 144. मग 10तून 4 गेले 6, मग इथं 6 उत्तर आपल्याकडे येते. 150 मधून 144 गेले 6. एक 0 जर घेतला तर 16 त्रिक 48 या ठिकाणी येतील. म्हणजे 0.93 या ठिकाणी आपण जर घेतलं 0.93, मग यांची जर बेरीज केली तर 9.93 आपल्याकडे उत्तर येईल. 9.93 लिटर हा काय झाला? तुमचा बहुलक झाला. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी 9.93 94 आपल्याकडे येऊ शकतं. अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊयात. शेवटचा प्रश्न आहे 4था, तर तो आपण बघू. तर सगळे सोपेच आहेत मित्रांनो, इतकं काय अवघड नाही. तुम्ही हे सगळे प्रश्न नीट समजून घ्या. म्हणजे पहिला एक प्रश्न स्वतः सोडवा, एक प्रश्न बघून सोडवा वाटलंच तर, आणि बाकी सगळे प्रश्न जे आहेत ते स्वतः सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण प्रयत्न केला तर चांगली गणित आपण सोडू शकतो, अन्यथा खूप कमी गंभीर विषय. आता इथं हा प्रश्न वेगळा आहे बघा. या प्रश्नात खूप वेगळ्या पद्धतीने आपल्याला बघावं लागणार आहे, कारण इथं वर्ग सलग दिले नाहीत बघा. इथं 5 पेक्षा कमी. पहिलं जे वय दिले आपल्याला वर्षामध्ये, वय दिलंय वर्षामध्ये, आणि त्याच्यानंतर इथं दिले रुग्ण संख्या, आणि इथे जे वर्ग कसे दिलेत 5 पेक्षा कमी, समजा 5 पेक्षा कमी इथे दिले, बरोबर. नंतर दिले आपल्याला 5 ते 9, त्याच्यानंतर दिले 10 ते 14, त्याच्यानंतर दिले 15 ते 19, आणि नंतर दिले 20 ते 24, आणि नंतर दिले 25 ते 29. ठीक आहे. आता हे वर्ग सलग नाहीत बघा. 5 ते 9 नंतर डायरेक्ट 10 आहेत असं नाही ना, 9 ते 14 वगैरे. मग वर्ग सलग करावे लागतील. मग इथं सलग वर्ग लिहू आपण. सलग वर्ग करताना काय करायचं? पहिला जो आहे त्या पहिल्यामधून आपल्याला काय करायचंय? पहिल्यामधून कधी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पहिल्यामधून आपल्याला अर्धा पॉईंट कमी करायचा. आता 5 पेक्षा कमी, मग याचा अर्थ काय करायचा माहिती आहे? 5 पेक्षा कमी याचा अर्थ आपण काय लिहू? 0 ते 4 लिहू. चला, मग आता काय करायचं? पहिल्यातून अर्धा पॉईंट कमी करायचा आणि शेवटच्याच अर्धा पॉईंट वाढवायचा. आता याच्यातून अर्धा पॉईंट कमी केला तर तो मायनस मध्ये जाईल, म्हणून 0 ते 4.5च करू आपण, कारण दुसऱ्यात अर्धा पॉईंट वाढवायचा असतो. याच्यातून अर्धा पॉईंट कमी केला 5तून तर किती होतील? 4.5, आणि 9त अर्धा पॉईंट वाढवला तर काय झाले? 9.5. आता पुढची जी प्रक्रिया करताना जास्त सोपं आहे, जास्त अवघड नाही. बघा, 9.5ला इथं लिहायचं डायरेक्ट, 9.5 ते हे 14 आहे म्हणून 14.5, परत 14.5ला इथं आपण या ठिकाणी लिहून घेऊ. 14.5ला इथं आपण लिहून घेतलं आणि हे 9.5 इथं लिहिले, हे 19.5 लिहिले. परत 19.5ला या ठिकाणी आपण लिहून घेऊ, आणि नंतर हे 24 आहे म्हणून 24.5. परत ह्या 24.5ला इथं आपण लिहिलं
आणि ते हे 29 आहे म्हणून 29.5. ठीक आहे. मागच्या वेळेस मध्यक काढताना सुद्धा आपण बघितलं होतं. आता ही रुग्णसंख्या जी आहे ती 38 आहे, 32 आहे, 50 आहे, 36 आहे, 24 आहे आणि 20 आहे. ठीक आहे. आता मला बहुलक काढायचा आहे. मोठा आकडा कुठला आहे त्याच्यावरून सगळ्या गोष्टी आता इथे क्लिअर होतील. मोठा आकडा आहे 50 म्हणून हा झाला तुमचा F1, त्याच्यावर होतो F0 आणि त्याच्या खाली होतो F2 आणि बहुलकीय वर्ग आपला आला हा. ठीक आहे. आता या सगळ्या किमती आपण इथे मी डायरेक्ट लिहितो, आता बाकी काय बाजूला लिहित बसत नाही. इथे L ची किंमत काय असणार आहे, खालची वर्ग मर्यादा 9.5 आहे म्हणजे L ची किंमत इथं मला 9.5 मिळेल, लिहिली 9.5 अधिक या ठिकाणी F1 वजा F0, F1 50, F0 32, 50 वजा 32 भागिले 2 गुणिले F1. F1 ची किंमत आहे बाबा 2 गुणिले F1, F1 ची किंमत आहे 50 वजा F0 32 आणि F2 किती 36. F0 आहे 32 आणि F2 किती आहे बाबा 36 आहे. ठीक आहे. आणि गुणिले H म्हणजे वर्गांतर. 14.5 मधून 9.5 गेले, 14 तून 9 गेले 5 उरतील म्हणून या ठिकाणी माझ्याकडे येतो उत्तर 5. ही वजाबाकी केल्यावर तुम्हाला उत्तर 5 मिळेल. नंतर 9.5 आपल्या जागेवर अधिक 32, 50 मधून 32 गेले राहिले 18 भागिले 50 दुने 100 वजा 32 अधिक 36 चिन्ह समान बेरीज 6 आणि 2 8 आणि 3 आणि 3 6 68 गुणिले आपल्याला 5 बरोबर बरोबर 9.5 18 पंचे 90 झाले अधिक 90 18 पंचे 90 भागिले 100 मधून 68 गेले किती राहिले बाबा 32. 100 मधून 68 गेले 32. ठीक आहे. इथं आले आपल्याकडे 32. आता 9.5 अधिक 90 आणि 32 कितीच्या पाड्यात येतील, कितीने भाग जाईल तर समजा या दोघांना सुद्धा दोनाने भाग लावला. 90च्या निम्मे 45 आणि 32च्या निम्मे 16. आता 45 भागिले या ठिकाणी आपल्याला 16 मिळालेला आहे तर 45 आणि 16 यांचा भागाकार 45ला 16ने आपण भाग लावूयात किंवा दुसऱ्या संख्येने भाग जाणार नाही तर आपण 45ला काय करू 16ने भाग लावू. 16 बघा 16 दुने आपल्याकडे किती होतात 32, 16 त्रिक 48 येतात पण 16 दुने आपण या ठिकाणी 32 घेऊ. 5तून 2 गेले राहिले 3 आणि 4तून 3 गेले राहिला 1 आणि मग आपण इथं पॉईंट घेतला आणि इथं 0 घेतला. आता 16च्या पाड्यात आपल्याकडे 130 येतात का नाही तर 16 8 आपल्याकडे येतात 16 8 आपल्याकडे येतात 128. ठीक आहे. आता 130 मधून 128 जातात मग इथं आले 2 घेतले आणि मग परत इथं आपण 0 घेतले तर आपल्याकडे येतं 16 1 16 म्हणजे 2.81 वगैरे असं आपण या ठिकाणी घेऊ शकतो. मग 9.5 अधिक 2.81 यांची बेरीज बघा 9.5 अधिक 2.81 हा 1 8 5 13चे 3 हातच्याला 1 हा पॉईंट घेतला 9 10 11 12 12.31 काय आलं बाबा उत्तर 12.31 आलं माझ्याकडे 12.31 वर्ष. तर हे उत्तर आलं 12.31 वर्ष असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाता येईल. तर अशा प्रकारे आपण बहुलक काढलेला आहे चौथ्या प्रश्नाचा ज्याच्यामध्ये सलग वर्ग करायची आपल्याला आवश्यकता भासली आणि आपला सराव संच 6.3 जो आहे तो झालेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 6.4 वर चर्चा करूयात. 6.4 मध्ये आपल्याला आयतारेख कसा काढायचा यावर चर्चा करायची. तर आयतारेख काढणं खूप सोपं आहे आणि पुढचा प्रश्न खूप सोपा आहे कारण पुढचा जे सराव संच जो आहे तो खूप सोपा आहे. पुढच्या सराव संचामधले सगळे प्रश्न खूप सोपे आहेत. तर पुढचा सराव संच आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूयात आणि उद्याची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि मित्रांनो बघा आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो गणित विषय अवघड जात असेल तर टेन्शन घेऊ नका. गणित विषयासाठी आपण एक स्पेशल कोर्स तुमच्यासाठी बनवला आहे आपल्या ॲपवरती. आपल्या ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी. या ॲपवरती तुम्ही गेल्यावर तुम्हाला हा कोर्स परचेस करता येईल फक्त 499 रुपयामध्ये. या कोर्समध्ये आपण काय केले आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला जे काही महत्त्वाचे प्रश्न आले होते त्यावर चर्चा केले. प्रत्येक प्रकरणावरती 3 ते 4 व्हिडिओ त्या कोर्समध्ये आहे आणि त्या कोर्समध्ये अधूनमधून लाईव्ह येऊन आपण तुम्हाला गाईड करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे मित्रांनो. तर तो कोर्स जो आहे तो कशा प्रकारे परचेस करायचा हे आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊन आता बघूयात. हा तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघा आपल्याला आपला जो ॲप आहे त्या ॲपमध्ये जाण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण ॲपमध्ये लॉग इन करून घेऊयात. 2 ऑप्शन आहे एक लॉग इन विथ व्हॉट्सअप किंवा अनदर मेथड. मी आता समजा अनदर मेथडवर क्लिक केलं तर जो नंबर आहे तो मी माझा नंबर टाकणार. मला ज्या नंबरमधून लॉग इन करायचा तो नंबर या ठिकाणी आपण टाकूयात
आणि त्याच्यानंतर मग आपण थोडंसं पुढे जाऊ. ठीक आहे, आता हा नंबर ॲड केला की नंतर प्रोसीड सिक्युअरलीवरती आपण क्लिक करू. त्यानंतर एक OTP येईल, तो OTP आपल्याला फक्त इथे टाकायचा आहे. OTP आला ऑटोमॅटिकली, नसेल आला तर OTP टाकून तुम्ही जॉईन करू शकता. आता आलो आपण. तर आल्यानंतर बघा या ठिकाणी बऱ्याच गोष्टी. आता इथे आपला पहिला जो कोर्स आहे, जो मी तुम्हाला म्हटलं की 10वी बोर्ड परीक्षा 2024 499 रुपयाचा कोर्स आहे. तर बाय नाववरती आपण क्लिक करू शकतो. इथं फ्री मटेरियलसुद्धा आहे. याचे 3 डॉट तुम्हाला दिसतात ना, इथं क्लिक केलं की हे फ्री मटेरियलसुद्धा या ठिकाणी इथं तुम्हाला मिळेल बघायला. पण सध्या आपण हा कोर्स कसा बाय करू शकतो ते बघूयात आपण. तर बाय नाववरती आपण क्लिक करायचं आणि नंतर इथं आय एम इंटरेस्टेडवरती क्लिक करायचं. ओके, आय एम इंटरेस्टेडवरती जर क्लिक केलं की तुम्हाला डायरेक्ट व्हॉट्सअपला एक मेसेज जाईल. ओके, फक्त त्या व्हॉट्सअपला मेसेज गेला की त्या व्हॉट्सअपवरती जाऊन तुम्हाला क्लिक करायचं. आता मी आलो व्हॉट्सअपवरती मेसेज येईल आणि इथं मग बाय नाववरती क्लिक करायचं. ओके, आता इथं बाय नाववर क्लिक केलं की तुमच्यासमोर बरेचसे ऑप्शन्स येतील. म्हणजे गुगल पे येईल, त्याच्यानंतर कार्ड आहे ज्याने तुम्हाला पेमेंट करायचं आहे त्याने. आता तुम्ही गुगल पेवरती जर क्लिक केलं तर गुगल पेवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला UPI ID विचारतील. तर तो गुगल पेचा तुमचा UPI ID किंवा मोबाईल नंबर टाकायचा. शक्यतो UPI ID आहे किंवा डायरेक्ट कधी कधी तुम्हाला गुगल पेवरती पण घेऊन जाऊ शकतो. ओके, तर आपण या ठिकाणी समजा UPI ID, आता माझा गुगल पेचा UPI ID कुठे आहे बाबा, मी शोधतो. तर या ठिकाणी चेक करतो. UPI ID आपला इथं असतो. गुगल पेवरती आपण आलो ना, इथं जे आपलं इथं क्लिक केलं की इथं आपला UPI ID असतो. तो क्लिक करतो, मी कॉपी करतो आणि मग तो UPI ID या ठिकाणी मी इथं टाकला. समजा पेस्ट केला की आपण पुढे पे नाववर क्लिक करायचं. पे नाववर क्लिक केलं की डायरेक्टली गुगल पेला तुम्ही जाल आणि गुगल पेला गेल्यानंतर मग तिथून तुम्हाला बाय करता येईल. तर बघूयात आता गुगल पेवरती चाललेलं आहे हे. ठीक आहे, येस. आता इथे वरती बघा गुगल पेला जर तुम्ही गेलात, हे सगळं केल्यानंतर थोडंसं बॅक साईडला यायचं आणि बॅक साईडला आल्यानंतर तुम्ही गुगल पेला आलं की इथं पेचा ऑप्शन आहे. ओके, मग ह्या पेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही तुमच्या याला तुम्ही इथं क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड टाकून तुम्ही जो कोर्स आहे तो या ठिकाणी तुम्ही परचेस करू शकताय. ओके, तर ही सगळी प्रोसेस आहे आपला जो कोर्स आहे तो परचेस करायची. तर तुम्हाला नक्कीच समजली असेल. ओके, तर नमस्कार मित्रांनो, आपल्या ॲपवरती जाऊन आपण कशा प्रकारे अभ्यास करू शकतो ते बघूयात. सुरुवातीला हा आपला ॲप आहे. या ठिकाणी इथे आपण क्लिक करू आणि ॲपवरती गेल्यावर बघा अशा प्रकारे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी येईल. इथं जर तुम्ही बाय नसेल केला, हा कोर्स विकत नसेल केला तर इथं क्लिक करून तुम्ही कोर्स बाय करू शकता. आणि बाय जर केला असेल तर इथं क्लिक करूयात. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टोअरमध्ये हा कोर्स दिसेल आणि त्यानंतर इथे क्लिक केलं की या कोर्समध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. यामध्ये ओव्हरव्ह्यू आहे, कंटेंट आहे, लाईव्ह क्लासेस आहे. लाईव्ह क्लासेसवर क्लिक केलं की हे आतापर्यंत लाईव्ह झालेले क्लासेस दिसतील. कंटेंटवरती जर तुम्ही क्लिक केला तर कंटेंटवर बघा इथं सध्या तुम्हाला गणित भाग 1 दिसेल 10वीचं. त्यानंतर तुम्हाला इथं गणित भाग 2 वगैरे पण दिसतील. हळूहळू ते अपडेट केले जाणार आहेत. गणित भाग 1 वर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे बघा गणित भाग 1 मध्ये 2 चलातील रेषीय समीकरणे, वर्ग समीकरणे या प्रकरणांच्या सध्या आपण व्हिडिओ टाकलेले आहेत. त्याचबरोबर इथं खाली सुद्धा तुम्हाला काही कंटेंट पाहायला मिळेल. मागील काही व्हिडिओ आहेत आणि प्रश्नपत्रिका आहे बोर्डाच्या. ओके, आता इथं जर क्लिक केलं तर 2 चलातील रेषीय समीकरणाच्या व्हिडिओ इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी व्हिडिओ पाहायची ती तुम्ही पाहू शकताय. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत इयत्ता 10वी गणित भाग 1. तर अशा प्रकारे तुम्हाला या व्हिडिओ बघता येईल. आपण जरा बॅकला येऊयात. ओके, आता यानंतर अजून बघा कंटेंट आहेत. त्याच्यानंतर खाली आहे दुसरं प्रकरण आहे, दुसऱ्या प्रकरणाच्या काही व्हिडिओ आहेत. हळूहळू इतर व्हिडिओ सुद्धा अपडेट होतील. आता इथेच तुम्हाला बघा हळूहळू 10वी गणित भाग 1 आहे ना, त्यानंतर गणित भाग 2 आणि इतर कंटेंट सुद्धा ऍड होईल. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं 10वी गणित भाग 1 मध्ये तर इथं खाली काही PDF सुद्धा आहेत. काही PDF नोट्स बघा, पहिल्याच प्रकरणाच्या नोट्स तुम्हाला इथं बघायला मिळतील. तर नोट्स सुद्धा PDF अवेलेबल केलेले आहेत तुमच्या